नमस्कार. वेलकम टू TICC. TICC म्हणजेच द इंटेलिजंट कन्सल्टिंग कंपनी ही 2 डोमेनमध्ये काम करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या डोमेन म्हणजेच नो हाऊ बाय TICC बद्दल जाणून घेऊया. तर हे जे नो हाऊ बाय TICC आहे हे स्टडी अब्रॉड ह्या डोमेनमध्ये आपण काम करतो. तर सर्वप्रथम जाणून घेऊया की परदेशी शिक्षण स्टडी अब्रॉडचे नेमके फायदे विद्यार्थ्यांना काय आहेत. तर सगळ्यात पहिला फायदा हा विद्यार्थ्यांना PSW म्हणजेच ज्या देशामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी जातो त्याचं शिक्षण झाल्यानंतर त्या देशामध्ये तो काही ठराविक कालावधीसाठी पूर्ण वेळ काम करू शकतो, फुल टाईम जॉब करू शकतो. हा विद्यार्थ्याला होणारा सगळ्यात मोठा फायदा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एक आपण UKचं उदाहरण घेऊ शकतो की जिथे PG झाल्यानंतर तो देश त्या PG धारक विद्यार्थ्याला 2 वर्ष फुल टाईम जॉब करण्याची संधी उपलब्ध करून देतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. नंबर 2, ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थी शिकतो तर ती जर रँक युनिव्हर्सिटी असेल, व्यवस्थित जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी असेल तर जवळपास सर्व विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीमार्फत प्लेसमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात आणि त्याच्यामुळं जवळपास सर्व म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 96-97% विद्यार्थ्यांना तिथे जॉब मिळतोच. हे जे उर्वरित 2 ते 3% विद्यार्थी असतात हे त्यांचे लोकल विद्यार्थी असतात तिथले, ज्यांना की प्लेसमेंट नको असतं. कारण त्या युनिव्हर्सिटीची जी जागतिक रँक असते त्याच्यामध्ये एक पॅरामीटर जे आहे ते जॉब प्रोव्हाइड करण्याच्या संदर्भातलं असतं आणि त्याच्यामुळे त्या युनिव्हर्सिटीला त्याची काळजी घेऊन ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये ज्या MNC कंपनी आहेत त्यांच्या देशातल्या उत्तम कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ते जॉब्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे जॉब मिळवणं हा थोडासा इझियर पार्ट बनतो कम्पेअर्ड टू इंडियन एज्युकेशन. कारण आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप आहे. आपल्याकडे पण गुणवत्ताधारक विद्यापीठं आणि गुणवत्ताधारक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, पण कॉम्पिटिशन खूप असल्यामुळं, लोकसंख्या असल्यामुळं जॉबसाठी थोडीशी जास्त कॉम्पिटिशन असते आणि त्या देशामध्ये तितकीशी कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे जॉब चांगल्या पद्धतीचे चांगल्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळू शकतात. नंबर 3ची गोष्ट ही आहे स्टडी अब्रॉडमध्ये की लोनची जी प्रोसेस आहे म्हणजे पूर्ण शिक्षण हे आपण लोनवर करू शकतो स्टडी अब्रॉडमध्ये. आणि हे जे लोन आहे हे मिळण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी इझी आहे कम्पेअर्ड टू डोमेस्टिक एज्युकेशन. कारण की ह्या युनिव्हर्सिटीज ह्या जागतिक दर्जाच्या युनिव्हर्सिटीज असतात. जर चांगली युनिव्हर्सिटी निवडलेली असेल, जर चांगल्या कोर्ससाठी विद्यार्थी जात असेल तर त्याला लोन मिळण्यासाठी फारशा विशेष अडचणी येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचं पूर्ण शिक्षण, तिथला राहायचा खर्च हा सगळा लोनवर विद्यार्थी पूर्ण करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याचं शिक्षण झाल्यानंतर जसं आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं की तिथं तो फुल टाईम जॉब करू शकतो, तर त्या जॉबमधूनच तो बऱ्याच अंशी त्याचं लोन हे पूर्णतः तो फेडू शकतो. तर हा तिसरा ॲडव्हान्टेज आहे की आपल्या खिशातले पैसे खर्च न करता आपण लोन मार्फत शिकून आपल्याच नोकरीच्या आधारावर ते पैसे पूर्णतः आपण फेडू शकतो. हाच त्याचा तिसरा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. चौथा ॲडव्हान्टेज म्हणाल तर नेटवर्किंग. म्हणजे जेव्हा विद्यार्थी त्या विद्यापीठात शिकत असतो, त्या देशात शिकत असतो, तेव्हा त्याचे जे मित्र बनतात, त्याचे जे कलिग्स असतात, त्याचे टीचर्स, त्याचे प्रोफेसर्स वगैरे जे असतात, ह्यांच्याबरोबर जे विद्यार्थ्याचं एक विशिष्ट नातं बनतं ते नातं विद्यार्थ्याला पूर्ण आयुष्यभर टिकवता येऊ शकतं. आणि ते नेटवर्किंग विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्याला भरपूर फायद्याचं होऊ शकतं त्याच्या आयुष्यात पुढे कुठेही. तर त्या नेटवर्किंग जे इझी होऊ शकतं, वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी तिथे येतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांबरोबर आपल्या विद्यार्थ्याचा संपर्क येतो आणि त्या नेटवर्किंगचा त्याला भविष्यात त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप फायदा होऊ शकतो. तर हे चौथं मोठं ॲडव्हान्टेज आहे. तर मग हे जे परदेशी शिक्षण असतं, ह्या परदेशी शिक्षणामध्ये TICC हे नेमकं काय प्रोव्हाइड करतं विद्यार्थ्यांना, कुठल्या प्रकारची सेवा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. तर TICC ही जवळपास 34 देशामध्ये 950 युनिव्हर्सिटीज बरोबर काम करते. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा आहे की TICC सर्व प्रकारचे कोर्सेस, सर्व शाखांमधले कोर्सेस, आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, फिजिओथेरपी, फार्मसी, डेंटल इत्यादी सर्व प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे जवळपास 85,000 कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत 950 विद्यापीठात 34 देशामध्ये. तर त्याच्यामुळं कोर्स विद्यार्थ्याला त्याच्या मनाजोगता किंवा त्याच्या कलाप्रमाणे चूज करता येऊ शकतो की विद्यार्थी कुठल्या क्षेत्रामध्ये चांगला परफॉर्मन्स आहे किंवा तो कुठल्या क्षेत्रात करिअर घडवू शकतो. तर त्याच्या एक विविध ऑपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्याला प्रोव्हाइड होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे TICC ही पूर्ण प्रोसेस याचा अर्थ असा आहे की विद्यापीठ सिलेक्शन, कोर्सेसचं सिलेक्शन ते करणं, त्याच्यानंतर त्या विद्यापीठांना ॲप्लिकेशन करणं, ॲप्लिकेशन आल्यानंतर लोनचं जी प्रोसेस आहे ती लोनची प्रोसेस, त्याच्यानंतर प्री विजा म्हणजे विजा पूर्व तयारी, त्याच्यानंतर विजाची प्रोसेस, तिकडे राहण्याची व्यवस्था,
ही सगळी एंड टू एंड प्रोसेस म्हणजे सगळी प्रोसेस ही TICC कंप्लीट विद्यार्थ्याला करून देतो. त्यामुळे असं नाही आहे की अर्धी प्रोसेस इकडे आणि अर्ध्यासाठी विद्यार्थी स्वतःच प्रयत्न करतात, असं काही होत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी पूर्ण प्रोसेस करण्यासाठी TICC विद्यार्थ्यांकडून कसल्याही प्रकारचं सर्व्हिस चार्ज घेत नाही. हे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सेवा आहे आणि विद्यार्थ्याचा खर्च होतो तर नेमका कुठे होतो तर विजाची जी काही फीस असेल म्हणजे जी त्यांच्या शासकीय जी फीस आहे विजा ॲप्लिकेशन करण्याची तर ती फीस विद्यार्थ्याला भरायला लागू शकते किंवा इन्शुरन्स जर काही विद्यार्थ्याला काढायचं असेल जे की कंपल्सरी असतं बऱ्याच ठिकाणी तर त्या इन्शुरन्सची किंवा तिकडे जात असताना तिकिटाचा वगैरे जो खर्च आहे तिकडे राहण्याची व्यवस्था आपण इथून बुक केली असेल तर त्यांचं जे काय ॲडव्हान्स डिपॉझिट टोकन अमाऊंट वगैरे तो खर्च विद्यार्थ्याला त्याच्या वाढवा करावा लागतो. बऱ्याच परदेशी विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी काही इंग्लिशच्या परीक्षा किंवा काही स्क्रीनिंग टेस्ट असतात IELTS TOEFL वगैरेच्या तर तेही अगदी माफक दरामध्ये TICC आपल्याला उपलब्ध करून देतं त्याचं कोचिंग आणि त्याचं पूर्ण कोचिंग आपण करून आपल्याकडे 10 वर्ष एक्सपिरियन्स असलेले टीचर्स आणि फॅकल्टीज आहेत आणि आपलं चांगला स्कोर्स विद्यार्थ्यांना मिळतात आपल्या इथून तर त्या परीक्षेची जी फीस असेल तो विद्यार्थ्यांना भरायला लागतो. तर TICC बेसिकली ह्या सर्व प्रकारच्या सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करतात विदाऊट एनी सर्व्हिस चार्जेस. तर हा एक TICCने चालवलेला उपक्रम आहे जो की विद्यार्थ्यांच्या खूप फायद्याचा आहे. कन्क्लुजनमध्ये एवढं सांगता येईल की आपण जागतिक दर्जाच्या उच्च विद्यापीठात शिकावं. प्रगत देशामध्ये UK असेल USA असेल ऑस्ट्रेलिया असेल जर्मनी असेल किंवा अजूनही भरपूर देश आहेत त्याच्या कोर्सच्या अनुषंगाने ते देश आणि किंवा तशा युनिव्हर्सिटीज आपण ठरवू शकतो. जर काही विद्यार्थ्याचे पूर्वीचे बॅकलॉग्स असतील किंवा पर्सेंटेज ज्या प्रमाणात विद्यार्थ्याला आलेले आहेत त्या प्रमाणात आपण विद्यार्थ्याला जी उत्तमातली उत्तम युनिव्हर्सिटी मिळू शकते ती उत्तमातली उत्तम युनिव्हर्सिटी आपण मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ज्या 900 युनिव्हर्सिटीज आहेत त्यातील 200च्या जवळपास युनिव्हर्सिटीज ह्या जागतिक क्रमवारीत पहिल्या 500 युनिव्हर्सिटीमध्ये येतात. त्या देशामध्ये त्या पहिल्या 20-25 युनिव्हर्सिटीच्या रँकमध्ये येतात. तर तशाही ठिकाणी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊ शकतं, काही अडचण नाही आहे. आणि त्या देशामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं ते देश काही प्रगत देश असल्यामुळे पुढे करिअरच्या संधी जॉबच्या संधी विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात आणि तेही लोन मार्फत आपण करून देऊ शकतो. आपल्या 20 वित्तीय संस्थांबरोबर टाईप आहे. तर हा ओव्हरऑल ही माहिती आहे TICC नो हाऊ म्हणजेच TICCचा जो पहिलं डिव्हिजन आहे जे की स्टडी अब्रॉडचं डिव्हिजन आहे त्याबद्दलची. पुढील व्हिडिओमध्ये आपण TICC अकॅडमिक्सचं थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देऊ शकतो. ते म्हणजे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा जनरली सर्वच विद्यार्थ्यांना जे लेटेस्ट कोर्सेस आहेत AI ML डेटा सायन्स किंवा MBAची प्रिपरेशनची तयारी वगैरे हे कमीत कमी शुल्कामध्ये अगदी क्वालिटी एज्युकेशन विद्यार्थ्यांना कसं घेता येईल ह्या उद्देशाने TICC अकॅडमिक्स काम करतं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं सविस्तर त्याच्याबद्दल चर्चा करूया. शेवटी एवढं सांगेल की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्हाला जर काही क्वेरीज असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये TICCचा कॉन्टॅक्ट नंबर्स आणि ईमेल IDs वगैरे दिलेले आहेत. तुम्ही तिथे ईमेल करून कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. अगदी तुम्हाला माहिती सर्व प्रकारची व्यवस्थित पुरवण्यात येईल. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.